नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आहे पुन्हा विशाल पाटील, सांगली जिल्हा. वास्तविक एवढं दादा घराणं मोठं, पण आज दादा घराण्याची अवस्था काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी आणि राज्यातल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी काय करून ठेवली आहे. आज वास्तविक विश्वजित कदमांना सुद्धा इतकं हट्ट करावा लागतो, इतकी नाराजी व्यक्त करायला लागते. ह्याच्यासारखं दुर्दैव काय आहे काँग्रेसमध्ये? आज एवढी ताकद आहे सगळी काँग्रेसची. काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हणतोय, पण तसं म्हणता येणार नाही, कारण याचं आधीचं मोदी लाटेपासून संजय काका आता दोनदा निवडून हॅट्रिक करायच्या नादात आहेत ते, आणि ते आव्हान देत आहेत उलट विशालला परत परत. राजकारणात कशी समीकरणं त्या वेळेला उपलब्धीला आता प्रकाश शेंडगेही आले. त्यामुळं तरीसुद्धा विशाल पाटील आणि काँग्रेस असा विषय आहे माझा. दादा घराण्याचं एवढं वर्चस्व काँग्रेसमध्ये, परंतु दिल्लीश्वर का कशामुळं बॅकफूटवर आहेत? नाही, आपण शिवसेनेला अंगावर घ्यायचं नाही अशी भूमिका आहे का त्यांची? आज संजय राऊतसुद्धा या ठिकाणी आता आज उद्या येत आहेत तिथं. संजय राऊत अगदी म्हणजे उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली, प्रचारसभा झाली, म्हणजे सांगलीसाठी म्हणजे पैलवान चंद्रहार पाटील त्यांचा उमेदवार शिवसेनेचा. एवढं फास्ट करायचं कारण काय? ह्याच्यावर आपल्या आधीच्या आपण क्लिप्स बघितल्या तर कळतं. म्हणजे दादा बापू गट हे सगळं येतं. परंतु आत्ता विषय असा आहे मला सांगायचा, की विशाल पाटील पण आता हट्टाला पेटलेला आहे. विश्वजित कदम ही पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. अशा वेळेला तिकीट नाकारलं तर पुढच्या वेळेला विशाल पाटील हे आमदारकीला क्लेम करतील का आता अपक्ष उभारतील? हा विषय महत्त्वाचा आहे. आता विशाल पाटील काहीही करून म्हणतात मला काँग्रेस उमेदवारी जाहीर करेल. मग हे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूर अन्य ठिकाणी नक्की पडणार आहेत. म्हणजे शिवसेनासुद्धा गप्प बसणार नाही, संजय राऊतसुद्धा गप्प बसणार नाही, उद्धव ठाकरेसुद्धा गप्प बसणार नाहीत. मग शिवसेना काँग्रेसच्या विरोधात नक्की सगळीकडे काम करणार अशी अवस्था आहे. आणि त्यांनी ते एक झलक परवा दाखवली कोल्हापूरमध्ये. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात त्यांचं चालू झालं कामकाज तिथं शिवसेनेचं, परंतु नंतर काहीतरी खुलासे झाले वगैरे वगैरे असो. परंतु हे विशाल पाटील हे एकच प्रकरण असं आहे की जिथं काँग्रेसनं जर का तिथं त्यांना तिकीट दिलं आणि मैत्रीपूर्ण लढत म्हटली, मैत्रीपूर्ण लढायला हे शिवसेनावाले तयार नाहीत, तर हे संपूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटतील असं चित्र स्पष्ट होईल नंतर. आणि विशाल पाटीलसुद्धा इरेला पेटले. ते म्हणतात मला तिकीट देणारच आहेत, आणि नाही दिलं तर ते अपक्ष उभारणार का घरी बसणार आणि पुढच्या वेळेला विधानसभेचा क्लेम ठेवणार हाच प्रश्न. विधानसभेचा क्लेम ते ठेवायला गेलं तर परत काँग्रेस अंतर्गत मारामाऱ्या चालणार यांच्या. पृथ्वीराज पाटील बाशिंग बांधून जाईल सांगलीमध्ये. मग सांगलीमध्ये कसं? मग परत विश्वजित कदम बरोबर राहणार का? हे नंतरचे विषय आहेत. परंतु आत्ता दादा घराण्याची किंमत दिल्लीश्वरांनी काँग्रेसच्या आणि प्रदेशनं कमी केली आहे का हा प्रश्न उभारतोय. आणि त्याच्यावर आता चित्र लवकरच स्पष्ट होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.